प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचा आपल्याच YouTube चॅनल एसएस सायन्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आपण महाराष्ट्र शासनाच्या सेतू अभ्यासातील गणित या विषयाची 9वी वर्गाची 11वी कृती आज पाहणार आहोत। आपण परिमेय संख्या सुरू केलेलो आहोत। परिमेय संख्यामधीलच एक उपघटक परिमेय संख्यांचे दशांश रूप आज आपण पाहणार आहोत। तर इथे दोन उदाहरणे दिलेली आहेत, 5/2 आणि 15/4, त्यानंतर 22/7। या दोन उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता, जेव्हा 5 ला 2 ने भाग दिला आणि 15 ला 4 ने भाग दिला तर बाकी जी आहे ती 0 येते, बाकी 0 येते। पण उदाहरण 3 मध्ये जर आपण 22 ला 7 ने भाग दिलो तर दशांश चिन्हानंतर काही जे अंक आहेत, जसं 4 2 8 5 7, 4 2 8 5 7 हे अंक रिपीट होतात। आता असे अपूर्णांक ज्यामध्ये बाकी 0 येते त्यांना म्हणतात खंडित दशांश रूप। परिमेय संख्याचा खंडित दशांश रूप। आणि ज्यामध्ये बाकी 0 येत नाही अशा परिमेय संख्यांना म्हणतात अखंड आवृत्ती दशांश रूप किंवा अखंडित आवृत्ती दशांश रूप। जर आपल्याला खंडित दशांश रूपाला अखंडित आवृत्ती दशांश रूपामध्ये बदलायचं असेल तर आपण शून्याचा वापर करू शकतो। ते कसं पहा, म्हणजेच पहिल्या उदाहरणामध्ये बघा, 5/2 चा भागाकार आला 2.5। जर या खंडित दशांश रूपास आपल्याला अखंड आवृत्ती दशांश रूपामध्ये बदलायचं असेल तर इथे 0 ची आवृत्ती आपण करू शकतो, पुनरावृत्ती। इथे पहा तुम्ही 0 ची पुनरावृत्ती व्हायला लागली, म्हणजेच 5/2 चा खंडित दशांश रूप हा अखंडित आवृत्ती दशांश रूपामध्ये बदलून गेला। आता या कृतीवर आधारित हे स्वाध्याय तुम्हाला दिलेले आहे। इथे 4 उदाहरण दिलेत। खालील परिमेय संख्याचे खंडित व अखंड आवृत्ती दशांश रूपामध्ये वर्गीकरण करायचं आहे आपल्याला। या पद्धतीने आपण दिलेल्या उदाहरणांना अखंड आवृत्ती दशांश रूपामध्ये वर्गीकृत केलं आणि खंडित दशांश रूपामध्ये फक्त एकच परिमेय संख्या आहे। परिमेय संख्याचे बाकी व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत, बाकी कृती सुद्धा प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सुरक्षित राहा।